नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहात सगळे? आणि नवीन व्हिडिओ चालू झालेला आहे. नवीन दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आज आहे गणपती विसर्जनचा दुसरा दिवस. आणि आत्ता आम्ही निघालो आहोत मुंबईला जायला. आणि आमचे जे सार्वजनिक गणपती त्यांच्यासाठी पण आम्ही खाऊ आणलेला आहे, तर तो आता त्यांना द्यायला जायचं आहे. म्हटलं जाता जाता दर्शन घेऊया गणपती बाप्पांचं, सार्वजनिक गणपतींचं पण. तर दर्शन घेऊन मग मुंबईला जायला निघणार आहोत. तर आता चला, आता आजचा व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा. चला आता झोपलेले आहेत आणि काय झोपा पूर्ण होत नाहीत. तुम्ही कधी निघणार? अच्छा, टाईम आहे म्हणजे अजून. जा तू पण पाय पडू. येते येते का? हो करते कधी कधी. चला वहिनी चला. हे घे पकड. चला तुम्ही येताय ना? आहे कचरा द्या. चला वहिनी मला नंतर लॉक लावून ठेवा. चला तर सार्वजनिक गणपतीला पाया पडत जायचं. चला वहिनी चल. आहे पाठीमागून ये. ती पाठीमागून येते वाटतं. पाया पडू जाऊया ना. हा आणली. होय चाललंय. बघूया आता किती वाजतील, ट्रॅफिक किती आहे ती. चल हे काढ चप्पल. चल हे बघ घे. कोणाला? खाऊ कुठे तो ठेवला? गणपती बाप्पा मोरया. सगळ्यांना चांगले होते. तर तू पण पाया पडून घे. चल तू मग येते. मम्मी सोबत राहणार आहेस का तिथे तू? मग चल रुपाली, बाय. चला वहिनी घेऊन जाताय का तिला? थांबणार ती? राहत नाही म्हणते ना. नाही बसणार ना तिकडे. वहिनी चालल्यात कामाला त्यांच्या आणि तिथे ती राहणार नाही. आणि तिथे चाललंय की मला आज घेऊनच चल. दररोज नाही अशी पाठी लागत ना. आज गाडीतून पण जायचंय, त्याच्यामुळे पण तिला वाटतंय की मी पण जावं सोबत. चला येत आहे. चला हा चल. चला बाय 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 बाय. चॉकलेट का? चॉकलेट. बाय. चला बाय. आता जानेवारी मध्ये येऊ. चला. हा चला. आता संतोषने गाडी घेतलेली आहे हातात. स्टेअरिंग आहे संतोषच्या हातात. आणि आता चाललो आम्ही मुंबईला. फर्स्ट टाइम संतोष गाव टू मुंबई प्रवास करणार आहे. हळूहळू आरामात जाऊ. हा म्हणजे काय. आणि आज जरा ऊन आलेलं आहे. 8:30 वाजलेले आहेत. आत्ता वाजले किती? 8:30 ना रे. हा 8:40 झालेले आहेत एक्झॅक्टली.
एक्झॅक्टली 8:40 झालेले आहेत. आणि हे बघा जरा मस्त थोडंसं आज ऊन आलं आहे. आणि मेन म्हणजे काल विसर्जनच्या टायमाला पण पाऊस ना नव्हताच, त्याच्यानंतर पाऊसच नव्हता ना. बेल्ट लावा चला पहिल्यांदा आधी, चला पहिल्यांदा बेल्ट लावून घ्या. तू लाव पहिला. मी लावेन मध्ये मध्ये. अरे तू हातात का घेतली, ठेव ना तिथे बॅग. अगं ठेव साईडला. अशी काय बस कशाला घेऊन बसली तू, अशी घेऊन तेच ना. आमचे गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चला बस चालू, गाडी येते, थांब जरा. पहिली ते चौथी, 5वी आहे काय? अच्छा. इथून पुढे पाचरडात 7वी. गावच्या ह्या दिसायला खूप छान दिसतात अशा बैठ्या मस्त. आणि इकडे हिरवं हिरवं. तसं तर कोकणामध्ये कधी पण या हिरवं हिरवंच असतं. नाही, फक्त पावसाळ्यात हिरवं असतं. पावसाळ्यात थोडं एक्स्ट्रा असतं, बट बाकी असं कधी पण या हिरवं असतं. पावसाळ्यामध्ये मोस्टली शेती असल्यामुळे जास्त हिरवगार असतं. सर्व बघत असेल ना संतोष गाडी चालवतोय ते. त्याच्यासाठी 3 महिने ट्रेनिंग घेतले. हो, लायसन्स सर्व काढायला लागतं. माझी पण झालेली आहे ट्रेनिंग. मी पण लवकरच चालवणार आहे गाडी. थोडं जरा कॉन्फिडन्सही कमी आहे मला गाडी चालवण्यासाठी. थोडं तर घाबरते मी, बाकी मला पण येते आता गाडी चालवता. थोड्याच दिवसात मी पण चालवेन गाडी. बघा मस्त ऊन आलेलं आहे आज. 8:30 वाजलेले असं, म्हणजे 8:45 वाजताच एवढं छान ऊन आलेलं आहे, जे कालपर्यंत नव्हतं बिलकुल ऊन. येताना सांगा ते दुसरा कोण होता का तुम्हीच होता? ड्रायव्हर होता. ड्रायव्हर होता ना येताना. होता ड्रायव्हर आपला राजापूर डेपो पर्यंत होता. आणि तिथून मग संतोषी घेतली गाडी, कारण त्याला जायचं पण होतं ना चिपळूणला. तो त्याचं चिपळूणला घर आहे, तर तिथे पण गणपती आहे. तर तो म्हणाला मी तुम्हाला तिकडे घरी सोडून मग जाईन घरी, असं. तो थांबणार नव्हता, म्हणून म्हटलं मग तिथूनच जा ना तू, उगाच त्याला मग लेट नको ना, रात्री गाडी भेटेल कधी नाही. त्याच्यामुळे तो पण टायमात पोहोचला त्याच्या घरी. 6:45 वाजता त्याला फोन केलेला, येत होता. चला प्रवासाची सुरुवात झालेली आहे आणि खाण्याची पण सुरुवात आम्ही केलेली आहे. पहिला म्हटलं बिस्किट खाऊया. येताना आम्ही चहा पिऊन निघालो, तर म्हटलं चला एक बिस्किट खाऊया, कारण मला सकाळी ना खरं तर खायला लागतंच. आणि जास्त खरं तर थोडा हेवीच नाश्ता असतो सकाळचा, पण एवढ्या सकाळी खात नाही. आता एवढ्या लवकर निघालोय तर म्हटलं चला काय काय एक बिस्किट तरी खाऊया. तर संतोषला मला भरवावं लागणार आहे बिस्किट ना, भरवू ना? तुला मला वाटतं तोडून पण टाकावं लागेल तोंडात. जमतंय ना? आता मी भरवते. बैल आले, बैल. हो हो, हॉर्न हॉर्न देतच का? म्हणजे गणपतीमधून गाड्या बंदच असतात एसटी इकडच्या. सकाळची तर बंदच आहे. अच्छा, येते ती पण कधी आणि अच्छा सकाळची बंद आहे आणि दुपारची आहे का चालू? दुपारची काय भरोसा नाही, आणि ते येते नाही का ती पण नाही. आणि संध्याकाळची आहे? संध्याकाळची आहे पण. अच्छा, म्हणजे कोणाला यायचं असेल गावाला रिटर्न, कुठे गेले असेल तर म्हणून. नाही तर सगळ्या गाड्या आज बंद असतील, मुंबईसाठी निघाल्यात काय? सगळ्या गाड्या मुंबईला. आता त्या ब्रिज वरती सगळ्या गाड्या लाईनीत उभ्या आहेत, पूर्ण ब्रिज भरून. एसटी आणि लक्झऱ्या सगळ्या उभ्या आहेत. आज सगळ्या निघतील मला वाटतं. आज संध्याकाळी निघतील. आज संध्याकाळी आज आणि उद्या 2 दिवस. हा ना. आणि बाकीच्या नंतर मग परत त्यानंतर ना मग हे मोठे गणपती विसर्जन. तेवढे आनंद चतुर्थी नंतर पण असतील ना गाड्या येतात? फ्रीवाल्या गाड्या फक्त गौरी गणपतीसाठी. अच्छा, फ्रीच आहेत म्हणजे एसट्या पण? एसट्या मग. अरे वा, सावकाश. हा टर्न खूप आहे ना जरा, हार्ड आहे जरा, मोठा आहे आणि टर्न हा खूपच.
अच्छा, फ्री मध्ये गाड्या आहेत. लक्झरी नाहीत ना? फ्री केलं लक्झरी नाही, फक्त आपले लक्झरी मध्ये एक्स्ट्रा पैसे. लक्झरीचं तिकीट किती आहे तरी माहितीये काय वहिनी? 1500 की 1600 रुपये. बाप रे, किती किती वहिनी म्हणायला किती? 1300 आहे तिकडनं. 1300 आहे मुंबईवरून इकडे यायला आणि इकडून मुंबईला जायला. नाही, इकडनं जायला 1300 आहे. मुंबईवरनं जास्ती आहे. अच्छा, मुंबईवरून यायला जास्त आहे. म्हणजे 1500 ते 1300 रुपये तिकीट आहे. हा. मग बरोबर आहे ना. फ्री मिळतात तर लोक बरेच जण येत पण असतील ST ने. आता आलो आहोत सिटीमध्ये, हायवेला. पेट्रोल पंपची इथे आलो. हायवेला राजापूर. आता मेन प्रवास चालू होणार आहे आमचा. चला बहिणी उतरतायत, सावकाश उतरा. हा. चला चला बाय. तुम्ही व्यवस्थित क्रॉस करा. हा बाय. व्यवस्थित क्रॉस करा म्हटलं. क्रॉस करताना व्यवस्थित क्रॉस करा. हा चला बाय. चला आता चाललेला आहे आमचा टर्न हायवेवरून. पुढे बघा ते हे आहे संतोष. ओके, आता तू लेफ्ट साईडने गाडी चालव संतोष. हा सध्या हां हे बघा सगळ्या गाड्या उभ्या आहेत इथे ज्या मुंबईला निघतील आज. दोन्ही साईडला. हा दोन्ही साईडला आहेत रे. एवढं फुल हा ब्रिज भरलेलाच आहे मला वाटतं गाड्यांनी. दोन्ही साईडने दिसत असतील तुम्हाला गाड्या. गाड्या आहेत या सगळ्या फ्रीवाल्या आहेत. एसट्या या सगळ्या निघतील आज. मला वाटतं संध्याकाळी असेल ना. संध्याकाळी सर्व निघतील. संध्याकाळी आणि उद्या मध्ये सगळ्या गाड्या निघणार आहेत. तर चला आता आमचा मोठा प्रवास चालू झालेला आहे. तर मला संतोषला जास्त गाईड करावं लागेल. सो आता मी नंतर भेटते थोड्या वेळाने. इकडे सगळे CNG ची लाईन फुल लागलेली आहे आणि भरपूर गाड्या निघालेल्या आहेत सकाळी मुंबईला जाणाऱ्या 4 व्हीलर कार. आम्हाला वाटलं आम्हीच लवकर निघतो आहोत पण नाही, भरपूर जण निघालेले आहेत लवकर. आणि आता आमचा नेटवर्क चालू झालेला आहे गावामध्ये. आमचा नेटवर्क नसतो. या तर गच्चीवर जा ते पण कुठेतरी कुठे उभं राहून भेटेल माहिती नाही. तर तसं आम्हाला बघत राहावं लागतं गावाला. पण आता सिटीमध्ये आलेलो आहोत तर आता तर काय आता फुल आमचा नेटवर्क आलेला आहे. तर जरा बघूया मॅसेज पण चेक करूया. कोणाकोणाचे मॅसेज आले, कोणाकोणाचे फोन आले ते पण चेक करून घेऊया. आणि भरपूर गाड्या दिसत आहेत आता निघालेल्या मुंबईला. आम्ही तर काय सावकाश हळूहळू जाणार आहोत. 12 तासाची 14 तास 15 तास लागले तरी चालेल. पण आरामात जाणार आम्ही. चला काय झालं रे? ते सिग्नल काय झालं सिग्नलचं? इकडे तिकडे झाला का बरोबर आता? झाला. चल आता बेल्ट लावलेले आहेत. केसा तू पण लावून घ्यायचं सीट बेल्ट. केसा सीट बेल्ट लाव. केसर सीट बेल्ट लावा. साईडला उभी कर संतोष गाडी. केसर सीट बेल्ट लावू दे मग आपण निघूया. तर लाव लवकर सीट बेल्ट. सीट बेल्ट लाव सर. जास्त विचार करू नको. पावसाला सुरुवात झालेली आहे. मध्ये मध्ये येतोय पाऊस. मध्ये म्हणजे इथे आल्याच्या नंतरच यायला लागलाय जरा पाऊस. पावसा प्लीज नको जास्त पडू आज. मेहरबानी कर आमच्यावरती. पाऊस नको पडू दे. थोडस ऊन आलं तर बरं होईल. आता पुढे माहिती नाही मध्ये मध्ये पण पडतो ना असा पाऊस. त्याच्यामुळे आता पुढचं बघूया. थांबला असा. पण वातावरण काय मस्त दिसतंय ना. भारी एकदम. ग्रीनरी ग्रीनरी. आता इथे एकदम मोठाच पाऊस आलेला आहे. वाकेटच्या पुढे आलो होता आता आपण.
आता लांजा जवळच आलेला आहे. परफेक्ट टायमात आहे संतोष तू. बरोबर टायमातच आहेस म्हटलं. आपण किती 8:45ला निघालो ना. 9:15 वाजता घरून निघालो. आणि राजापूर 7:45ला. राजापूर नाही सॉरी 9:45लाच बरोबर. राजापूरवरून नाही, घरून आपण 9:45ला निघालो. घरून निघालो. घरून 9:45ला निघालो आणि आता 9:10 झालेले आहेत. बरोबर टायमात आहेस तू. 1 तास लांजामध्ये येईपर्यंत तेवढाच तास लागतो आपल्याला. फार तर 5-10 मिनिटाचं थोडंसं लेट झालं असेल, बट मोस्टली टायमात आहेस. आलेला आहे लांजा. आता मग आम्हाला मुंबईला जाईपर्यंत टेन्शन नाही. एकदा ते वडापाव खाल्ले ना मग आपल्याला जेवायचं का आम्हाला जेवायला आम्ही थांबतच नाही. मग एक तर असं पण आज आहे ट्रॅफिकचा दिवस. म्हणजे ते माणगावला वगैरे भरपूर ट्रॅफिक भेटते. बाकी असं कुठे ट्रॅफिक भेटत नाही. आणि मुंबईला गेल्यावर ट्रॅफिक. तर त्या ट्रॅफिकमधून फटाफट निघायचं आहे. त्यामुळे जेवत बसलो ना तर अजून लेट होऊ शकतो. एक तर आता जेवणाला पण गर्दी असणार आहे हॉटेलांमध्ये सुद्धा. सगळ्या रेस्टॉरंटमध्ये फुल असणार आहे. त्यासाठी पण वेटिंगमध्ये असतात. त्याच्यामुळे म्हटलं ते जेवणाच्या ह्याच्यात पडूया नको. की 2-2, 3-3 वडापाव खायचे आणि मुंबईला जाईपर्यंत जर भूक मध्येच लागलीच तर काही ना काय असतंच खायचं आमचं. तेच खायचं किंवा काहीतरी मध्ये वाटलं नाश्ता करावासा तर काहीतरी नाश्ता परत करू मध्ये. पण जेवायला नाही थांबत बसणार आम्ही. जेवायला 1 तास कारण त्याच्यामध्ये टाइम पण भरतो जातो. ते ऑर्डर द्या, मग ते येणार, मग ते खाणार. प्लस गर्दी असली रेस्टॉरंटमध्ये तर ते वेटिंग वरती असतं. त्याच्यामुळे ते नाही करत बसलं. काय म्हणतेस याचं? नाही अविनाश नाही, अभिषेक नाही. तिथे पण नाही. तिथे तर आज फुलच असणार आहे. ते आपण तेव्हा सुद्धा फुल होती माहितीये ना. आपण वेटिंग वरती थांबलेलो होतो तेव्हा सुद्धा जेवण्यासाठी. त्याच्यामुळे म्हटलं ते करत नाही बसायचं, फटाफट निघायचं. सर घरात बसून माझ्या अवकाशात तू इथे पुढे दगड आहे. आता नेऊ ना तुला आम्ही फिरायला. आहे नाही इथूनच आहे संतोष. वरून नाही आहे रस्ता. कोण नाहीत गाड्या तिकडे. हे काय बंद आहे तिथे. इथूनच आहे. खूपच इकडे इथे थोडस रस्त्याची जरा हालत खराब आहे. बाकी पुढे ठीक आहे रस्ता. यावेळेस तसा चांगला आहे रस्ता नाही. थोडं एवढा नाही. फक्त जरा ते संगमेश्वरच्या इथे थोडासा हे आहे ना. तो एक पॅच जरा आणि हा एक लांजाचा पॅच. बाकी चांगला आहे रस्ता. जसं आमचं स्वतःचं घर आहे त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आहे आम्हाला. मुंबईवरून आलं की आपलं असं थोडंसं आम्ही बंगल्या टाईपच आहे आमचं घर. असं आहे. आज मी असं बघते की जसं हे लोडिंगवाले जे ट्रक आहेत ते जास्त करून थांबलेले दिसत आहेत ना. थांबवलेत. अलाउड नाही केलंय का त्यांना गणपतीसाठी? ते कारण ट्रॅफिक होतंय ना. हा भरपूर ट्रॅफिक होणार आहे 2 दिवस आता. त्याच्यामुळे ते थांबवलं. हे चांगलं केलंय पण सावकाश. थोडं सावकाश घे. गाडी असेल तर थांब जरा. इथे जरा ट्रॅफिक भेटलंय. काय आलंय रत्नागिरी आलं काय? नाही तिथे हे आहे ना काम चालू आहे. काम चालू आहे त्याच्यामुळे ट्रॅफिक झालेलं आहे. पालीला आहे ना. पालीला आलोय. ट्रॅफिक आहे. ट्रॅफिक बाजूला ब्रिजचं काम चालू आहे त्याच्यामुळे ट्रॅफिक आहे. कुठे पालीला आहे ना आपण. आणि 3-3 गाड्या सेम कलरच्या. आमची गाडी आणि बघ बाजूला बघ व्यवस्थितपणे गाडी. 10 मिनिटाने आम्ही ह्या ट्रॅफिक मधून निघालेलो आहोत. पालीचं ट्रॅफिक सध्या काम चालू आहे ना त्याच्यामुळे. इकडे काम चालू आहे त्याच्यामुळे आता नॉर्मल आहे. इकडली माणसं काय बरोबर चालू. आता आम्ही रत्नागिरीमध्ये आलेलो आहोत हातखंबा. आणि आता लवकरच आमचा वडापावाला दिसणार आहे. मग आम्ही वडापाव खाणार आहोत.
आणि परफेक्ट आम्ही किती 8:45 म्हटलं ना मी तुम्हाला निघालंय म्हणून निघालो आम्ही 2 तासात आलो. तर 9:15 ते 10:15 आणि आता वाजले आहेत 10:45 थोडीशी 5 मिनटं जास्त म्हणजे 2 तास 5 मिनिटात आम्ही इथे रत्नागिरीमध्ये आलेलो आहोत लिमिटेड स्पीडमध्ये 60 to 80. 80 खूप कमी जास्तीत जास्त 60चा स्पीड आहे 40 ते मोस्टली 60चा आहे स्पीड 80 खूपच कमी म्हणजे क्वचितच घेतो तो जर खूपच खाली असेल रस्त्यात तर अदरवाईज 60 तर अशा स्पीडने आम्ही बरोबर आला आहोत टायमामध्ये 2 तासामध्ये वडापाव बा कुठे येतो 2 तासामध्ये रत्नागिरी आलेलो आहोत आम्ही 2 तास 5 मिनिटं 5 ते 10 मिनिटं समजा वरची वडापाव आलेला आहे आणि आता चाललाय नाश्ता संतोषाने मी ह्या प्लेटमध्ये घेतलाय केसरला 2 दिलेत वडापाव तिथे प्लेटमध्ये तिच्या आणि असा मस्त वडापाव खाणं चाललंय आणि संतोषने काय आलं गाडी ओपन ठेवून गेला तो म्हणाला हवा खावा एसी नाही चालू ठेवली म्हणून त्याने आणि नेमका पाऊस आला आणि मी अर्ध्या साईडला भिजली पूर्ण कारण मी लगेच तिकडच्या साईडला जाऊन कसं मला नाही जमत होतं ते काल खूपच जोरात पाऊस आला हा मग आता चला आता नाश्ता करून घेतो वडापाव फेवरेट वडापाव आमचा पावसाचं वातावरण आता पाऊस नाही आहे पण इथे रस्त्याच्या बाजूला नदी आहे मस्त नदीच्या बाजूने आमचा प्रवास चालू आहे ट्रॅफिक आहे मध्ये मध्ये थोडंसं जास्त नाही आहे ते कामं चालू आहेत म्हणूनच आहे ट्रॅफिक बाकी असं काही ट्रॅफिक नाही आहे एवढं संगमेश्वर अजून तरी नाही भेटलंय ट्रॅफिक आणि पुढे पण नको भेटू ते ट्रॅफिक अवकाश काम चालू आहे केबलची लाईन केबल म्हणजे वायफाय नेटवर्क अच्छा वायफाय नेटवर्कसाठी हा डोंगरामधून पावसाचा धबधबा वाहतो आहे खालून रेल्वे जाते त्याच्यासाठी मी झूम करते खरं तर काच खाली करायची होती अरे हा रे काच खाली ना बेस्ट एकदम क्लिअर दिसेल ना मग हा बघा इथे आणि ते रेल्वेचं पण हे दिसतंय पूल म्हणते हा पूलच आहे ना रेल्वेचा मस्त वाटतं एकदम डोंगरामधून झरा वाहतोय ते इकडे आता थोडं ट्रॅफिक आहे पुढपासून ट्रॅफिक आहे कुठपर्यंत आहे ट्रॅफिक बापरे थोडं दिसतंय तुझ्या याच्यावरती लावतोस का ते मॅपवरती बघायला थांब बघ ते केसरचे इथे केसरच्या आहे तुझा मोबाईल हा माझ्याकडे नाही आहे मग घेऊन बघ ना आता गणेश कृपा येईल ना संगमेश्वरला आलेलो आहोत ना म्हणजे आपण हा संगमेश्वरलाच आहे आणि ट्रॅफिक भेटले मला वाटतं त्या ब्रिजमुळे तर नाही ना संतोषी ट्रॅफिक नाही ब्रिजला तर नाही ब्रिज आहे ना तो पुढे छोटा आहे ना काय माझी पुढे आहे एवढी कशी कधी तिथे अशी ट्रॅफिक नाही दिसलेली फर्स्ट टाइम मला वाटतं अशी इथे ट्रॅफिक आहे संगमेश्वरला ही एवढी भरपूर ट्रॅफिक आहे कधीच मिळत नाही खरं तर या साईडला ट्रॅफिक फर्स्ट टाइम एवढी ट्रॅफिक भेटलेली आहे संगमेश्वरला दिसतंय का रोड पर्यंत आहे हे मध्येच घुसलेले आहे बाबा यांना थांबवायचं रिटर्न पाठवा ट्रॅफिक मध्येच आहे अजून तिथे 10 मिनिटं झाली ना रे हा 10 काय 15 मिनिटं झाली ट्रॅफिक मध्ये होत पण हा संतोष 15 मिनिटं झाली ट्रॅफिक मध्ये किती मिनिट बघ ना भरपूर गाड्या पुढे इथून बाबा लवकर निघू दे अजून संगमेश्वर गाठायचं आहे ट्रॅफिकवाला तिकडची लांब पोलिसांमुळे ह्या ट्रॅफिक मधून निघणं थोडं इझी झालंय ना हा तेच गाडी मोठ्या गाड्या थांबवल्या खरोखर इकडे बऱ्याच म्हणजे
थोड्या थोड्या अंतरावरती पोलीस उभे आहेत ट्रॅफिक इझी करण्यासाठी, कारण इथे भरपूरच ट्रॅफिक झालेलं आहे. रस्ता लहान आहे ना इथे. हां ना, वन साईडला सगळ्या ट्रकनं हे केलेलं आहे, थांबवलेलंच आहे वाटतं ना. हा मोठे ट्रक थांबवले. हो, त्याच्यामुळे ते बघा सगळी ठिकाणी पोलीस आहेतच, थोड्या थोड्या अंतरावरती आहेतच उभे. हे बघा सगळी गाड्यांची लाईन आहे आणि हे संगमेश्वर ब्रिजच्या इथेच लाईन आहे, ते काम पण चालू आहे त्याच्यामुळे पण ही लाईन आहे. आणि मी मगाशी संतोषा म्हटलं की हे ब्रिजच्या तिथे पण इथून असणार ही लाईन, आणि बरोबर तेच बरोबर राहिलं. बघितलं, आता वाजलेला आहे 1 आणि आता थोडंसं ऊन आलेलं आहे, थोडंसं म्हणजे चांगलं ऊन आलंय, बरं वाटतंय, जरा ऊन आलंय, ऊन दिसतंय तर. हा ना, एक तर मगाशी मी पावसात ना भिजली पण, त्याच्यामुळे आता जरा सुकली आहे आणि आता जरा ऊन आलं तर बरं वाटतंय त्याच्यामुळे. काय वातावरण दिसतं बघ ना, भारी भारी असे डोंगरांवरती मस्त ग्रीनरी. अशी तर आपल्या डोंगरावरती नेहमीच ग्रीनरी असते, पण आता पावसामध्ये एकदम वेगळीच दिसते. अजून कसलं ऊन पाऊस खेळ चाललेला आहे, ऊन आणि पावसाचा. काकडी घ्यायची आम्हाला पण बघूया आता जरा पुढे जाऊन. इथे भरपूर जण काकडे घेत आहेत. काकडी आणि चिबूड आणि काकडी. मला काकडी घ्यायची आहे मेन, चिबूड पण मला करता पाहिजे, बघू. आता आलेला आहे चिपळूण आणि वाजलेले आहेत 2:15. केतर काय बोलते माझी मी बोलताना. चिपळूण आलेला आहे, आता 2:15 वाजलेले आहेत. ट्रॅफिकमुळे थोडासा लेट चाललेला आहे आता. संगमेश्वरला ट्रॅफिक भेटली ना. हा ना, 1 तास जवळजवळ त्या ट्रॅफिक मध्ये गेलेला आहे आमचा. एवढी लाईन आहे सीएनजी साठी आता या चिपळूणच्या पेट्रोल पंपवरती. म्हटलं हे लोक भरणार कधी आणि पुढे जाणार कधी. 1 तास तर मला वाटतं त्यांची लाईन यायला, पुढे पुढे येते ठीक आहे, पाठी पाठी त्यांना तर मला वाटतं अर्धा तास तरी आरामातच लागेल नाही लाईनीमध्ये यायला. बापरे. आता परशुराम घाट चालू झालेला आहे. आता आम्ही परशुराम घाटामध्ये आलो आहोत 2:32 म्हणजे 2:30 वाजता आम्ही परशुराम घाटामध्ये आलेलो आहोत. ए बा तो आपला धबधबा आपण उतरताना पण काढलेला आहे. आपण ना काय दिसतोय भारी. हो, आपल्याला जाताना येताना दोन्ही टाइमला लागतं, तरी पण आपण ते बघण्यासाठी उत्सुक असतो. सगळेच उत्सुक असतात म्हणा. भारीच दिसतो तो. आता इकडे दिसेल ह्या साईडला आपल्याला तो. हो, इथे गर्दी करतात लोक ते बघण्यासाठी. हे बघा, भारी भारी एकदम. हा बघा सीन काय भारी दिसतोय तो, नदी. संतोषने गाडी त्याच्यामुळे स्लो चालवली आहे, बोलली हा सीन घे जरा व्हिडिओमध्ये. भारी दिसतोय पण. क्या बात कर रहा है. आता आलेला आहे टनल आलेला आहे, बोगदा आलेला आहे आणि वाजलेले आहेत 3:38. बोगद्यामधून आता आमची गाडी जाणार आहे. फास्ट मध्ये नाही केसर, मीडियम स्पीडच आपल्याला बरं आहे. नाही असं नसतं केसर, मीडियम स्पीड चांगलं असतं. सावकाश जायचं, व्यवस्थित जायचं. बाबा आता मी गाडी चालवतो, आपण थांबल्यावर पिऊया. हा, काय ट्रक आहे वाटतं. हा तेव्हाच तेच म्हटलं ना, ढाम ढूम आवाज काय येतोय. चला आलेलो आहोत आम्ही बोगद्यामधून बाहेर, टनलच्या बाहेर आम्ही आता आलेलो आहोत. सूर्याचा थोडा थोडा प्रकाश येतो आहे, त्याच्यामुळे वातावरण एक मस्तच एक वेगळंच दिसत आहे. पूर्ण सूर्यप्रकाश नाही आहे, असं दिसेल काही माहिती नाही मला, थोडासाच दिसतोय सूर्यप्रकाश आलेला, सूर्य आलेला आणि बाजूला ढग आहे त्याच्या.
सूर्याच्या मला दिसत नाही आहे खरं तर की तुम्हाला दिसतंय की नाही ते. माझ्या डोळ्यावरती येतोय सूर्यप्रकाश तो. आणि अशा प्रकारे छान दृश्य दिसते. त्यामुळे मानगाव आलेला आहे आणि मानगावचे ट्रॅफिक बघा कुठपर्यंत आहे. तिकडून पण ट्रॅफिक आहे, इथून पण ट्रॅफिक आहे. असं सगळं ट्रॅफिकमधून आता मानगाव पार करायचं आहे. आता त्या तिकडच्या ट्रॅफिकमधून तर निघालोय, पण अजून जो छोटा रोड आहे मानगावचा तो अजून आलेला नाही आहे. आता तो अजून यायचा आहे. आता त्याच्यामध्ये किती वेळ लागणार आहे माहिती नाही, बघूया आता. आम्ही 4:40चं काउंट केलेलं ट्रॅफिकमध्ये होतो. 4:40 आणि आता इथे झालेत 5:16 म्हणजे जवळजवळ अर्धा तास ते 35 मिनिटं आम्ही त्या ट्रॅफिकमध्येच होतो. आता हा आता खुल्ला रोड आहे. आता ट्रॅफिक बघू आता. हा आता एक तो छोटा जो रोड आहे मानगावचा काय डेपोचा तो अजून यायचा बाकी आहे. हे पण तर मानगावच होतं ना. लोणेरी होतं. अच्छा हे लोणेरीचं ट्रॅफिक होतं, मानगावचं नव्हतं. अजून मानगाव यायचं आहे म्हणजे मानगावचा तो रोड यायचा आहे जो छोटा आहे. त्याच्यावर आता माहिती नाही अजून किती वेळ लागतोय तिथे, बघूया. मानगाव कन्फर्म असेल शायद ना. आता ह्या ट्रॅफिकमध्ये आहे होता आम्ही 5:21 दिसतंय का 5:21 5:22 झाले. आता बघूया या ट्रॅफिकमधून आम्ही किती वेळात निघतो. हे मानगावचं असेल तर बरं होईल, पटापट निघून जाऊन दे या ट्रॅफिकमधून आम्ही पुढे. आता ॲक्च्युली गुगलमध्ये तर दाखवलं होतं की इथून आता एक लेफ्ट आहे कुठपासून आडघर मध्ये पासून. तो ॲक्च्युली मॅपमध्ये आम्हाला सांगत होते की पुढे गेल्यानंतर लेफ्ट घ्या, पण आम्ही तो घेतला नाही का. आमचा रेग्युलर रोड जो आहे त्याच रोडने आम्ही आता पुढे जातो. आता तिथलं मला वाटतं तरी म्हटलं विदाऊट ट्रॅफिक कसं काय दाखवतंय हा पुढचा रोड, म्हणूनच ते ट्रॅफिक नाही असं दाखवत होतं. पण आम्ही त्या रोडने जात नाही. आम्ही सरळ रोड जो आहे आपला रेग्युलर जो मानगावचा बाजाराचा जो रोड आहे तिथूनच आम्ही जाणार आहोत पुढे. आता अजून तरी इथे दाखवत नाही असं रे ट्रॅफिक. आता काय माहिती पुढे कसं काय आहे ते ना. पुढे जाऊ तेव्हा दिसेल. हा ना कारण तो टर्निंगच्या हिशोबाने दाखवतोय. नाही पण त्याने टर्न घेतला आता. तो टर्निंगच्या हिशोबाला होता पण आता त्याने परत त्याचा एक वळवला एरो. तर बघू आता पुढे कसं काय आहे ते बघूया. आलेला आहे आम्हाला मॅपचं हे काय म्हणतात इन्फॉर्मेशन की 400 meters take the exit toward Jowli Road. हा जावली रोड कुठला आहे ठीक आहे ना. 3 मिनिटाचा पॅच दाखवतंय आता याच्यामध्ये की ट्रॅफिक जाम आहे म्हणून. आता पुढे बघूया कसं काय आहे. आता नक्की हा दुसरा परत रोड दाखवतायत की काय ते माहिती नाही, बघूया आता. 7:29 झाले. आत्ता आम्ही हा जो छोटा रोड आहे मानगावचा जो बाजारचा रोड आहे जिथे नेहमीच ट्रॅफिक असतं त्या रोडवरती आत्ता आम्ही आहोत. आता इथून किती वेळात बाहेर पडतो माहिती नाही. आत्ता इथे 7:30 झाले तर मी तुम्हाला किती वाजता सांगितलं होतं 4:40 तिथून लोणारला येतं ना. नाही इथे आम्हाला वाटतं 5:15 का 5:45 सांगा 5:45 समथिंग. 5:45 आता मला वाटतं 1.5 तास झाला. 1.5 तास झाला 5:15 काहीतरी. तेव्हापासून आता इथपर्यंत पोहोचलोय. आपल्याला खाली भेटलेला आहे हा जो आता बाजारचाच रोड येणार आहे हा संतोष. आता इथे ते SC डेपो पण आहे ना. हा रोड एकदम खाली भेटलाय कारण तिकडे जे काय ट्रॅफिक आहे ते हायवेच्या इथपर्यंतच आहे आणि पोलिसांनी असे इथे काय डिवायडर ठेवलाय आणि म्हणजे थोड्या थोड्याच गाड्यांना पुढे हे करताय. त्याच्यामुळे हा रोड मुव्हिंग आहे, बरोबर ना संतोष. त्याच्यामुळे हा रोड तरी मुव्हिंग आहे, नाही तर ह्या रोडवरती फुल ट्रॅफिक जाम असं. मी म्हटलं आता हा रोड पण ट्रॅफिक जाम आहे की काय, पण नशीब ह्या रोडवरती बिलकुल सुद्धा ट्रॅफिक नाही. सटासट जाते गाडी, थँक गॉड. या रोडवरती तरी ट्रॅफिक नाहीये त्याबद्दल रिअली थँक्यू सो मच देवा. फायनली मानगावच्या पुढे आम्ही आलेलो आहोत आणि आता पुढचा रस्ता ट्रॅफिक नाही आहे, स्मूथ आहे एकदम.
आता बघू आता घरी किती वाजता जायला मिळतं ते, आणि काही मध्येच खाल्लं तर खाऊ, नाहीतर डायरेक्ट घरी जाऊन तर खायला, कारण लेटच होणार आहे, खायला तर काय जमणार नाही घरी जाऊन. थोडंसं काहीतरी खाल्लं तर, नाहीतर मग तसंच झोपावं लागेल. त्याच्यासाठीच आता काहीतरी मध्ये भेटलं तर बघू, काहीतरी खाऊन घेऊ काहीतरी. आता वाजलेले आहेत 12:27 आणि आम्ही आत्ता पोचलेलो आहोत वडखळ नाक्याला. हा ब्रिज आहे. आम्हाला पोचायला ह्याच्यामध्ये ते दाखवत आहे मॅपमध्ये 4 वाजणार आहेत, म्हणजे अजून 4 तासाने फुल डे आमचा ट्रॅफिकमध्ये आणि ट्रॅव्हलिंगमध्ये. आणि आम्ही नवीन असल्यामुळे आम्ही थोडं स्लो पण आहे ट्रॅफिकमधून, मेन म्हणजे स्लो चालवावी लागते आहे. आणि तर रात्र झाली त्याच्यामध्ये पण थोडं स्लोच आहे आमचं ड्रायव्हिंग. आता बघू किती वाजता पोहोचतं ते. आम्ही गावावरून घरी आलेलो आहोत आणि आम्ही 22 तास प्रवास करून घरी आलेलो आहोत. कारण एक तर ट्रॅफिक भेटली 4-5 ठिकाणी तरी आम्हाला ट्रॅफिक भेटली. लोणेरी, माणगाव, त्याच्या पुढचं कोणतं गाव? इंदापूर आहे. आणि संगमेश्वर पासून चालू झाला. चिपळूण, संगमेश्वर सगळ्या ठिकाणी. मुंबईमध्ये तर फिरतच आलो आम्ही. तर त्याच्यामुळे आम्ही निघालो होतो 8:30 वाजता घरातून आणि आम्ही घरी आलो सकाळी 7 वाजता. फक्त 2 तास अजून झाले असते तर आम्ही 24 तास प्रवास झाला असता आमचा फुल डे असं. म्हणजे ॲक्च्युली संतोष बरोबर चालवत होता गाडी, पण एक ट्रॅफिक भेटला आणि जशी रात्र झाली ना तसं संतोषने स्लोच केली गाडी. कारण एकतर हायवे होता त्याच्यामुळे पण त्याने स्लो चालली. मी पण त्याला म्हटलं स्लोच चालव आणि लेफ्ट साईडनेच चालव, म्हणजे असं आपण आरामात गेलो तरी काही हरकत नाही घरी. आणि त्यात पाऊस पण होता त्याच्यामुळे पण गाडी थोडी आम्ही स्लोच चालवली. जोपर्यंत रत्नागिरीपर्यंत आलो ना तोपर्यंत एकदम मस्त आलो आम्ही. 60 ते 80च्या स्पीडमध्ये रत्नागिरीपर्यंत आम्ही एकदम मस्त आलो. पण रत्नागिरीच्या नंतर थोडा पाऊस चालू झाला आणि नंतर ट्रॅफिक वगैरे त्याच्यामुळे आम्हाला लेट झाला. आणि आता 2 दिवसांनी मी हा व्हिडिओ बनवते आहे कारण आणि 2 दिवस भरपूर पाऊस आहे. आणि गावाला जाताना तर आम्ही व्हिडिओ बनवतो पण आम्ही आल्याच्या नंतरच आम्हाला टाकता येतात कारण तिथे तेवढं नेटवर्क नसतं. आम्हाला फोनसुद्धा कोणाला करायचं असेल ना तर खूप असं बघावं लागतं कुठे नेटवर्क भेटेल असं. त्याच्यामुळे तर आता घरी आलेलो आहोत आणि आजचा नाश्ता आहे कोणता मेथी पराठा. आणि हे आणलेले डीमार्टमधून, बनवलेले नाही आहेत रेडीमेडमध्ये. आणि त्याच्याबरोबर हा मिरचीचा ठेचा पण त्यांनी दिलेला आहे. आणि गावावरून काय काय आणलं आम्ही ते पण तुम्हाला दाखवते. हा लाडू आहे, गणपती बाप्पांकडचा लाडू आहे हा. आणि हा मला आवडतो. मी आईंना म्हटलं की मला हा लाडू हवा आहे तर आईंनी माझ्यासाठी हा ठेवला. आणि मला जेव्हा आम्ही मुंबईला निघालो तेव्हा आम्हाला तो दिला लाडू. म्हटलं हा लाडू मला खूप आवडतो खायला. असं पण मला खटखटे लाडू खूप आवडतात पण हा स्पेशली प्रसादाचा आहे त्याच्यामुळे ह्याची टेस्ट अजून चांगली लागते. त्याच्यामुळे हा लाडू आणलेला आहे. परत एक खटखटे लाडू ह्याची 2 पॅकेट आणली आहेत. एक मला खरं तर द्यायचे आईकडे आणि अजून 1-2 ना म्हणजे आईकडे वगैरे असं द्यायचं आहे मला त्याच्यासाठी. आणि एक पॅकेट आहे जे आम्हाला घरी खाण्यासाठी वगैरे आणला. थोडंसं आजूबाजूवाल्यांना दिलं तर दिलं. ते माझे फेवरेट लाडू आहेत हे, पण देणार बहुतेक तर मी काही जणांना. तर ते आणलेलं आहे. परत हे आणलेलं आहे आपले फणसाचे गरे. आणि हे कितीला आहे पॅकेट संतोष? 90 रुपये 100 ग्राम. 90 रुपीज 100 ग्राम. 100 ग्रामच आहे मला वाटतं. 200 ग्राम नाही 100 ग्रामच आहे कारण एकदम हलका आहे म्हणजे 100 ग्रामच असणार हे पॅकेट. आणि हे असे पण खूप हलके असतात हे गरे त्याच्यामुळे म्हणजे आम्ही बनवलेलं मला किती मेहनत आहे पण नाही असं नाही मेहनत आहे. हे गरे बनवायला खूप मेहनत आहे. फणस काढा, नंतर त्याच्यातले गरे काढा, नंतर त्या गऱ्यांना कापा, नंतर त्या गऱ्यांना म्हणजे फ्राय करा. आणि फ्राय करायला सुद्धा टाइम लागतो. जवळजवळ एका बॅचला 15 ते 20 मिनिटं तो चांगला क्रिस्पी होईपर्यंत मेहनत आहे. त्याप्रमाणे महाग असणार असतो. सो हे 90 रुपीजला मी घेतलेलं आहे. पण ते तू कधीपासून चालू करणार आहेस? कारण लवकरच मी चालू करणार आहे. फणसाचे गरेचं पण प्रोडक्ट चालू करणार आहे मी माझ्या वहिनी वगैरे आहे त्यांच्याशी बोलून तसं मी चालू करणार आहे. तर मला खूप आवडलं. एक तर मस्त हेल्दी खाणं पण आहे ते. आणि कारण त्याच्यामध्ये नारळाचं तेल आहे आणि असं छान आहे आणि टेस्टी पण लागतं. आणि सीझननुसारच मिळतं ते खरं तर. पण बघूया मी चालू करेन तर मी नक्की तुम्हाला सांगेन. मग तुम्ही नक्कीच ऑर्डर करा. आणि हे आहे आपलं कुळथाचं पीठ. पीठी बनवण्यासाठी माझं फेवरेट आहे. आमच्या मालवणकडचं पीठी म्हणजे माझी खूप फेवरेट आहे. माझी आणि माझ्या बाबांची खूप फेवरेट आहे पीठी आणि भात.
तर ही पिठी ह्या टाइमला आम्हाला दिलेली आहे माझ्या सासूने, आईने दिलेली आहे. आय थिंक ह्यावेळेस पीठ बनवलं होतं घरी, त्याच्यामुळे हा डब्बा भरून आम्हाला पीठ मिळालेलं आहे. नाही तर आम्हाला विकत घ्यावं लागतं दरवेळेस, पण ह्यावेळेस फ्रीमध्ये पीठ मिळालेलं आहे, कोदाचं पीठ. आणि माझं फेवरेट फूड आहे हे सगळं आणलेलं. हा, आणि एक दाखवायचं विसरली, ही मिरची आहे. ही मिरची पण इतकी टेस्टी बनवली आहे ना, वहिनींनी बनवली आहे ही. म्हणजे ती सुकवली आहे, त्याला मीठ लावून. वरती आमची गच्ची आहे, त्या गच्चीवरती त्यांनी सुकट टाकलं होतं. तर त्या दिवशी असं त्या म्हणाल्या फ्राय मिरची देऊ का, भरलेली मिरची. म्हटलं ती भरलेली मिरची ती दुकानात मिळले ते मसाला भरून, ते कसले मसाले भरून, म्हटलं ती नको देऊ मला. तर हा म्हणाला की द्या म्हणून, असेल तर एखाद दोन. तर त्यांनी ह्या मिरच्या दिल्या. आणि म्हटलं ह्या तर वेगळं दिसत आहे, तर मसाले भरलेले नाही. खाऊन बघितलं तर मला खूपच आवडली ही मिरची. तर मी वहिनींना म्हटलं मला थोड्या घरी न्यायला पण द्या, आणि बनवलेल्या आहेत, घरचे आहेत. तर त्यांनी मला एवढ्या घरी न्यायला पण दिलेल्या आहेत. तर असं सगळं गावावरून आणलेलं आहे. आणि आता म्हटलं आज आपण व्हिडिओची एंडिंग करूया. गावावरून आल्याच्या नंतर व्हिडिओची एंडिंग नाही केली. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ, आमचा गावचा परतीचा प्रवासाचा पण व्हिडिओ, आणि बाकीचे पण सगळे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले हे नक्की आम्हाला कमेंट हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आणि असंच आम्हाला सपोर्ट करत राहा. आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून सगळ्यांचे धन्यवाद. थँक्यू सो मच. बाय.